हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। अशाच चांगल्या ट्रिक्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे, तर आपल्या फ्रेंड्स गोलमध्ये शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। फर्स्ट आपण करणार आहोत क्लिन्झिंग तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे। सेकंड आपण यूज करतोय टोनर तुम्हाला थोडं कमी प्रमाणात यूज करायचं आहे। थर्ड आहे मॉइश्चरायझर मी एम्ब्रोलिसचं यूज केले कारण त्यात प्रायमरचं सुद्धा काम करतो। फोर्थ आहे आपलं करेक्टर जिथे आपल्याला गरज आहे तिथेच करायची आहे, एक्स्ट्राची लेअरिंग द्यायची नाही आहे। एक्स्ट्राची लेअरिंग दिलं तर आपला जो बेस आहे तो खूप जास्त दिसेल आणि फ्लेकी होण्याची शक्यता असते, तर आपल्याला लेअरिंग ही कमीच द्यायची आहे। फिफ्थ स्टेप आहे आपला फाउंडेशन आपल्याला एक्झॅक्ट टोन ठेवायचा आहे, जास्त फेअर करायचा नाही आहे। तुम्ही बघू शकता मी लक्ष्मीचा जो आहे तोच टोन ठेवला आहे, जास्त फेअर नाही केलं आणि जास्त तिला डार्कही नाही केलं। कारण फेअर केल्याने काय होतं, कारण आपला जो हेअर आहे तो ब्लॅक कलरचा आहे आणि फेअर जो टोन आपण लावला जर तिला व्हाईट केलं तर ऑब्व्हियसली आपला जो बेस आहे तो ग्रे दिसणारच आहे। तर त्यासाठी तुम्हाला तिचा आहे तो स्टोन ठेवायचा आहे, जसं मी लक्ष्मीचा ठेवलेला आहे। मी फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी ब्रशचा यूज केलेला आहे, कारण फाउंडेशन आपल्याला थोडंसं कमी लावायचं आहे। ब्रशने छान अशी एक लेअर द्यायची आणि त्याला ब्लेंड करायचं आहे ब्लेंडरने ब्लेंड केल्याने काय होतं, जे एक्सेसिव्ह जे प्रोडक्ट आहे आपला फाउंडेशन किंवा एक्सेसिव्ह जास्त राहिलेला असेल कुठे तर तो निघून जातो आणि एक नॅचरल लुक आपल्याला तिथे दिसतं। तर त्यासाठी आपण इथे ब्लेंडर यूज करणार आहोत। ब्रश नंतर आपल्याला यूज करायचं आहे ब्लेंडर आणि हलका तरी तुम्हाला ब्लेंड करायचं आहे। जे पण एक्सेसिव्ह प्रोडक्ट आहे त्याला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे। सिक्स्थ स्टेप जो आहे आपला पावडर तुम्ही एक्झॅक्ट टोनचाच घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी ट्रान्सलुशन पावडर इथे यूज करते, तुम्ही सुद्धा ट्रान्सलुशन पावडर यूज करू शकता किंवा मार्केटमध्ये आपल्या स्किन टोनसारखा पावडर ही अवेलेबल असतो, तो तुम्ही यूज करायचा आहे। इथे तुम्हाला व्हाईट पावडर अवॉइड करायचा आहे, जसे की आपण फाउंडेशनमध्ये सांगितलं की फेअर टोन जर लावला फेअर फाउंडेशन जो आपण लावला तर आपला जो बेस आहे तो ग्रे दिसतो। तसंच पावडरसुद्धा व्हाईट लावला आपल्या फेसवर तर तो ग्रे दिसतो, तर व्हाईट पावडर जास्त तर तुम्ही अवॉइड करा। पावडर तुम्हाला ऑल ओव्हर फेस खूप छान पद्धतीने लावायचं आहे, कुठेही राहिलं नाही पाहिजे। तर जिथं राहिलं किंवा तिथं लॉकच झालं नाही तर तिथून स्वेट आलं तर तिथून मेकअप निघण्याची शक्यता असते, तर त्यासाठी तुम्हाला ऑल ओव्हर फेस चांगल्या पद्धतीने पावडर सेटिंग करायची आहे। तुम्ही बघू शकता मी ते एक ट्रिक यूज केली आहे, कारण मला कुठेतरी असं वाटत होतं की आपला बेस सेट झाला नाही आहे, त्यामुळे मी फ्लफी ब्रशवर पावडर घेतला होता आणि तो ऑल ओव्हर फेसला मी लावते, कारण आपल्याला चांगल्या पद्धतीने सेट करायचा आहे। कुठेही स्वेट आला तरीही आपला जो बेस आहे तो हलला नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला पावडर सेटिंग खूप छान करायची आहे। जर तुम्हाला असं वाटलं की आपला जो बेस आहे तो खूप जास्त पावडरी दिसते किंवा खूप जास्त पावडर लागलेला आहे, तर तुम्हाला फ्लफी ब्रश घ्यायचा आहे, पावडरचा जो ब्रश आहे तो घ्यायचा आहे आणि पूर्ण पावडर डस्ट आउट करून टाकायचा आहे। आय मेकअप आणि लिपस्टिक झाल्यानंतर मी इथे यूज करते ब्लशरसुद्धा मी खूप कमी क्वांटिटीमध्येच लावणार आहे, जास्त ब्लशर नाही लावायचं आहे। आपल्याला नॅचरल लुक दिसला पाहिजे, त्यासाठी आपल्याला प्रोडक्टसुद्धा कमी वापरायचे आहेत। तुम्हाला सुद्धा आपले चांगले फोटोज किंवा छान व्हिडिओज जरी पाहायचे असतील तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड्स गोलमध्ये आपला इन्स्टा आय डी शेअर करा। इन्स्टा आय डी आहे अंजली मेकओव्हर 21, तर जावा आणि नक्की फॉलो करा, तुम्हाला सुद्धा त्या अकाउंटवर छान असे व्हिडिओज भेटतील। तर चला तुम्हाला थोडंसं कॉन्टूरबद्दल माहिती देते। फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला येथे डार्क ब्राउन कलर जो चॉकलेट ब्राउन कलर असतो तो तुम्हाला अवॉइड करायचा आहे।
नॅचरल ब्राऊन कलर जो आहे कॉन्टोर शेडमधला, जो लायटर शेड असतो त्याने तुम्हाला कॉन्टोर करायचे आहे. कारण फेशियल हेअर जो असतो आपला फेसवरचा तो ब्लॅक कलरचा असतो आणि चॉकलेट ब्राऊनसुद्धा थोडंसं ब्लॅकमध्येच जातो जो शेड. तर त्याच्याने काय होतं की अजून ब्लॅक दिसतं, मग ते बिलकुल पण छान नाही वाटणार, पूर्ण ब्लॅक पॅचेससारखं वाटेल. त्यासाठी तुम्हाला तो चॉकलेट ब्राऊन कलर किंवा थोडंसं अजून शेड असतात जे थोडंसं डार्क ब्राऊनकडे जातात, ते कलरसुद्धा तुम्हाला इथे अवॉइड करायचा आहे. आणि जो नॅचरल ब्राऊन कलर जो आहे तो थोडासा लाईटमध्ये असतो, तो तुम्हाला इथे यूज करायचा आहे. त्याने कसं होईल की आपला जो फेस आहे तो एकदम नॅचरल पण दिसेल, जास्त हेवी कॉन्टूर केल्यासारखं पण नाही वाटणार. खूप छान असा नॅचरल सिम्पल लुक तुम्हाला तिथे येईल. कॉन्टूर नंतर मी इथे यूज करते फिक्सर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पूर्ण फेसवर लावायचं आहे. थोडं पण चिंगुसी नाही करायची. थोडंसं लावलं नाकाच्या इथं झालं असं करू नका. पूर्ण ऑल ओव्हर फेसला तुम्हाला लावायचं आहे. जर चिंगुसी केली तर तुमचा मेकअपसुद्धा निघाला आणि क्लायंटसुद्धा हातातून जाईल. तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने फिक्सर यूज करा आणि त्याला छान पद्धतीने ड्राय करा. हे आहे लक्ष्मीचा फायनल लुक बघितल्यानंतर असं वाटतच नव्हतं की तिच्या फेसवर खूप जास्त फेशियल हेअर होते. तुम्हाला सुद्धा बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स करायचा आहे तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपली सीट बुक करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर आहे, तर डायरेक्ट जावा आणि आपली सीट बुक करून घ्या. लास्टपर्यंत आपण लक्ष्मीला तिचा फायनल लुक दाखवलं नव्हतं, तर चला आपण तिला तिचा फायनल लुक दाखवूयात. तर तुम्ही तिचे एक्सप्रेशन्स बघू शकता. ती खूप खुश होती, खूप सॅटिस्फाईड झाली. तिने आयुष्यात कधीच मेकअप केला नव्हता, हे तिचं फर्स्ट टाईम आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स गोलमध्ये शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही फ्रेशर आहात आणि तुम्हाला स्वतःला अपग्रेड करायचा असेल तर तुम्ही सुद्धा आपले व्हिडिओज बघू शकता. त्यातून तुम्हाला ट्रिक्स, टेक्निक्स आणि कसे मेकअप करायचे असतात, काही गोष्टी आपल्या चुकीच्या टेक्निक्स आपण यूज करतो त्याच्यामुळे आपला बेस मेकअप खराब होतो. तर त्यासाठी खराब होऊ नये म्हणून आपले व्हिडिओजसुद्धा बघा आणि स्वतःला अपग्रेड करत राहा. अशा छान छान ट्रिक्स अँड टेक्निक्स शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता आम्ही एवढ्या उन्हात रील्स फोटोज काढत होतो तरीही सुद्धा तिचा मेकअप हलला नाही जागेवरून. खूप छान प्रकारे सेट झाला होता आणि रात्रीचे 12 वाजेपर्यंत तिचा मेकअप ॲज इट इज होता. फक्त फाईन लाईन्स आले होते. फाईन लाईन्स नॅचरल असल्यामुळे ते विजिबल होतातच. आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा फाईन लाईन्स हे आपले दिसतातच, त्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. बाय फ्रेंड्स.